आपण प्रार्थना करूया. परमेश्वर पिता दयाळू बाबा, सुंदर दिवसाबद्दल तुझ्या आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकाला सहाय्य केलं. सर्व पापांच्या अपराधांची क्षमा कर ही प्रार्थना आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. परमेश्वर प्रत्येक माणसाला जेव्हा बनवतो किंवा एक घडवतो, त्याला कोणता तरी एक अधिकार म्हणून दिलेला असतो आणि तो अधिकार सर्व व्यक्तीमध्ये एका पुरुषाला बनवलं, तसं एका स्त्रीला सुद्धा बनवलं. आज विचार केला तर आज स्त्रियांचा दिवस. कसला? स्त्रियांचा दिवस. स्त्रियांचा दिवस म्हणजे आज तुम्हाला माहिती आहे की एक पवित्र मरिया होती आणि या पवित्र मरियेने एका बाळाला सुंदर मार्गदर्शक केले, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. देशामध्ये जर बघितलं तर शिवाजींची आई होती जिजाबाई. तिने देशासाठी एक पुत्र म्हणून प्रभू येशू विषयी जसं पवित्र मरियेने आज्ञा नियम मागितले तर पाळे, तसंच या शिवाजींच्यासाठी जिजाबाईंनी देशासाठी एक शूर मला पुत्र हवा. परमेश्वराने तेव्हा 3:16 मध्ये दिलेले जगावर प्रेम केलेलं. तर जगामध्ये अनेक प्रकारची प्रेम आहे, पण कोणत्या प्रकारचं आहे हे प्रत्येक मानवाच्या वेगवेगळ्या विचाराचं. तर स्त्रियांना जेव्हा पहिली उत्पत्तीमध्ये सुरुवात केली, आदामाची पासळी करून एक स्त्री बनवली, त्या स्त्रीने या जगात पहिल्यांदा पाप केलं. ते पाप केल्यानंतर त्या स्त्रीची दर्जा गेली. स्त्रियांना दिमान आला नाही. कारण जेव्हा त्याच्यानंतर एवेचं जीवनामध्ये पाप घडलं गेलं, त्याच्यानंतर जर आपण अनुभविक घेतलं तर नोहाचं एक सात्विक कुटुंब. आणि या सुंदर या सात्विक कुटुंबाद्वारे या जगाच्या तारणासाठी तयारी झाली. त्याच्यानंतर एक विश्वासी निघाला, तो अब्राहम, आणि त्याचा पुत्र जो होता हालेलुया. आणि सहारा जी होती, या सहारेला परमेश्वराने 100व्या वर्षाचा अब्राम आणि 90 वर्षाची सहारा. हालेलुया. स्त्रीला तुच्छ देवाने कधीच लेखलेलं नाही. नव्या करारापर्यंत जर तुम्ही बघितलं तर पापी स्त्रिया येशूकडे आल्या आणि येशूने पापी स्त्रियांना बदललं. तेव्हा 8 अध्यायामध्ये, तेव्हा 4 अध्यायामध्ये ना, आणि मार्क 14 अध्यायामध्ये, आणि लोक मध्ये तुम्ही बघता 7 अध्यायामध्ये 37 पासून वचन असतं. ज्या पापी स्त्रिया ज्या होत्या, जी व्यक्ती कोण कामाची नाही पण तीच कामाची आहे. लोक 8 अध्यायामध्ये बघा, या पापी स्त्रिया पैशा अडक्याने येशूला मदत दिला. एवढे होते पण कोणाला त्याची किंमत नाही. आजच्या काळामध्ये जर बघितलं, कितीतरी स्त्रिया अशा चांगल्या कार्याला दैयाने पुढे, म्हणून त्या स्त्रीचा सन्मानित म्हणून ते दिवस साजरा केला. कारण स्त्रियांना नेहमी मनुष्य तुच्छ आहे. पण स्त्री अशी एक चीज आहे, त्या बाळाला लहानापासून ते मोठं वाढवेपर्यंत ती त्याचा शोध करत राहते, प्रयत्न करत असते. मग ती कष्टाळू असो, मेहनत असो, सगळ्यांची ती सेवा करण्यासाठी एक स्त्री उत्पन्न असते. बरोबर की नाही? पुरुष एखाद्या टायमाला लेट उठेल, पण स्त्री शक्यता पहिल्या चहा बी बनवून कामा बी मला जायचं असेल तर पहिला, आताच्या काही स्त्रियांना स्वतःला पण करावं लागतं.
स्त्रीचा दर्जा लोकांना अद्याप काही ठिकाणी माहिती नाही किंवा पोचले. परमेश्वराने म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने स्त्रियांचा डिमांड वाढवला. आज बरेच आपल्या देशामध्ये बऱ्याच स्त्रिया हे राज्यात कितीतरी इंटरेस्टली कार्य करत, पुरुष तर आहेतच. परमेश्वराची सुरुवात केली, आदामाची पासी काढली, त्या स्त्रीने पाप केलं म्हणून देवाने त्यांचा नाश नाही केला. तरी पण त्याच्यातला नोहाला ठेवलेलं होतच. त्याने सांगितलं ज्या दिवशी फळ खाशील त्या दिवशी खास मरशील. तो दुसरा आणि तिसरा अध्यायामध्ये याचं उदाहरण दिले, पण मेले नव्हते ते. म्हणून जे त्या काळातले जे अद्यापपर्यंत विचार करणारे व्यक्ती आहे की ती स्त्री पापी आहे, स्त्री आज्ञा मोडणारी आहे, स्त्री नियम मोडणारी आहे, असा विचाराने स्त्रीवर अत्याचार किंवा अन्याय होतोय. स्त्री एक जेव्हा ती काही काम करते किंवा काहीतरी घराचा पूर्ण संसार करत असते, तेव्हा तिला फक्त स्वतःलाच माहिती पडते की मी काय करते. तिचं किती जर दुखवण काय असलं तरी ती कधी जाणीव नाही. आमच्या आईचं मी उदाहरण सांगतो. तिला कोणीतरी काहीतरी खायला दिलं ना, ते 7 जण आम्ही 7 जण खायला द्यायचे की मग आपण बोलेल तुला तुम्ही खाल्लं का मी खाल्लं. आणि खरोखर ती आई आम्हाला चांगली महान. अशा पद्धतीचे जे त्यांचे अनुभव किंवा त्याचे जे गुण आम्ही आत्मपरीक्षण केलं. आपल्या जीवनामध्ये सगळ्यामध्ये शिक्षक जे आहे, जे टीचर बोलतात की तिला बाई बोलतात, ती म्हणजे आई. आले आईला कुठे नेऊन टाकतात त्या पत्राने. माणूस विचाराने कमजोर पडतो. पुरुष लोक पण आहेत, असं नाही मी सांगत की पुरुष बेकार आहेत किंवा पुरुष असं आहे. या दोघांना परमेश्वरी सारखंच बनवलेलं आहे, एक दुसऱ्यानं. एखाद्या स्त्रीच्या घरामध्ये नवरा खूप दारू पितो, मारते कुटते, तरी सुद्धा ती आपल्या भविष्याची घरची इज्जत आणि आपल्या नवऱ्याचा सन्मान ती शेवटपर्यंत सांभाळत असते. अनेक उदाहरणं मी अनुभव घेतलेले आहेत. काही ठिकाणी मी व्हिजिटिंगला जात असताना बऱ्याचशा स्त्रियांचा अनुभव मी गोळा केला. मग त्यांना नेहमी सांगितलं, बाय घाबरू नका, तुझ्या पाठीशी देव आहे. तुला हे शक्ती देणारा तो परमेश्वर, फक्त त्याच्या नियमात राहा, हे तुझे घर सगळं बदलून जाईल. आणि अनेक ठिकाणी घरं बदलली गेली. कधी कधी आपल्याला मेल्यानंतर सगळ्यांची आठवण, माझी आई बरी होती, माझा बाबा बरा होता, मी असं केलं, ते काही उपयोगाचं नाही. जे काही करायचं असेल ना तर जिवंत असेल तरच त्या टायमाला कर, नंतर काय करतात. देवामध्ये सगळ्यात एक शिक्षण आहे, ते म्हणजे प्रेम. ज्या प्रेमाने तुमच्यामध्ये घटना होणार आहे, ते नफरताने नाही, निंदाने नाही, द्वेषाने नाही, देवाने. हल्ली या जगामध्ये लोकांना धन हवाय, पैसा, पण स्वतःच सुख काय ते नाही. अरे हे सगळं नष्ट होणार आहे. तुम्ही उद्याचा विचार करा, तुम्ही सुखी राहतील का दुखी राहतील, तो पहिला विचार करा. आणि रोज जेवढं चांगलं होते ना तेवढं करत राहा, बस. आपोआपने तुम्ही शांतीने भरले जा. मी सल्ला नेहमी लोकांना देत असतो. मला काही लोक सांगतात की तुम्ही केवढं पोरांसाठी खायला घालता, तर बरं का, सारे भारतीय माझे पाणी. ती पण कोणाच्या आईची पोरं आहेत, त्या पोरांची सारखी कदाचित पोट भरण्याची शक्यता नसेल, तर मी बरं त्यांच्यासाठीच नाही करत.
मी हा व्हिडिओ तुला आता दिसते, पण माझे व्हिडिओ अद्याप काही आहेत पण मी काढले नाही, ते त्यांनी काढले. सूत्रसिद्ध 139 अध्याय 2 वचन. तुझे बसणे उठणे निजणे बारकाईने पार. परमेश्वराने आपल्यासाठी सुंदर जीवन दिलेलं आहे. हालेलुया. माझी आई त्या वाडीमध्ये खेडी कंपाऊंडच्या बाजूला, त्या घराच्या बाजूला निंदण काढायला लागली. आणि ती निंदण काढत असताना आईने एक शब्द बोलला, कारण आर्थिक परिस्थितीच तशी नाही. घरातले सगळे अनुभव शिकायचे. गरिबी काय आहे, घराची परिस्थिती काय आहे, पण आमचं कुटुंब परमेश्वराने चांगलं बनवलेलं. एकमेकांना भावा बहिणी सगळ्यांनी आम्हाला एक सपोर्टाचा एक हात दिलेला. आणि त्याच्यातून आम्ही हळूहळू कधी पेज तेव्हा आई सांगते, एवढी मोठी मुलं झाली काहीच करत. तेव्हा मी असाच एक शब्द बोलला, असा वर यासाठी म्हणून मी बघा इकडे जास्त बघतो ना, कारण देवाने इथे हे मंदिर सुद्धा आणलं. आणि हे मंदिर एका आजीने ही जागा बक्षीस दिली. तुम्ही जाती बघतात, मी जाती बघत, धर्म बघतात, मी धर्म बघत नाही. माणूस प्रेम काय हा सगळ्यात मोठा धर्म आहे तो. तेव्हा मी तिकडे वर बघितलं आणि फक्त हेच की देवा माझी आई रडते. बस एकच शब्द बोललो आणि सांगितलं ती पण कोणाची तरी आहे. हालेलुया. मला बाहेर जायचं आहे, एकच शब्द. माझ्यासाठी पहिले विचार आणले, पण नंतर घरासाठी विचार. शेवटी केला आई बापासाठी घर बांधले. ते एवढे कष्ट केल्यात, एवढे दुःख बघितल्यात, आपल्यासाठी काय काय केलेलं आहे. कधी 1 किलो तांदूळ आणले तर 2 टाइम खायची, 7 जण घरी खायला. एक एक चित्र माझ्या डोळ्यासमोर यायला. आणि या गरिबाची परिस्थिती मी माझ्या भविष्यात आणली आणि निर्णय घेतला, मी कोण तरी बनेल, मी कोण तरी काय केलं, पण आई वडिलांना मी हालेलुया. कारण आम्ही खूप श्रीमंत होते म्हणून मी लोकांना दारू बनवून देत नाही, दारू विकून देत नाही, दारू करायला देत नाही. त्यांना सांगेल भाजीपाला काढ की एखादा धंदा घे, काहीतरी करा, पण मात्र ह्या दारूच्या भानगडीत पडू नका. कारण दारू बनवणारे, दारू विकणारे लोकांच्या घरात घुसतात. कारण ते दुसऱ्याचं ते आपल्या मुलाबाळासाठी करतो, पण स्वतःचे नवरे घालवा लागतात. ते दुसऱ्यांच्या नवऱ्याला मी विष दिलं, ते विष आमच्याही घरात परवडते, तेच बोलते. हालेलुया. आणि ह्या बाबतीत मी खूप विरोध झालो. मग असा करून मी परदेशात निघालो. खूप मला आशा मिळाली होती, पण नाही मिळाली. शेवटी सल्ला लोकांचे घेत गेलो, मी सल्ला पाळत गेलो, कर्ज डोक्यावर भरून ठेवलं, निर्णय घेतला जाऊया. मी बोलला ना तुम्हाला हालेलुया, की आईला सांगितलं घाबरू नका ना, बाबाला पण सांगितलं घाबरू नका. आणि मी असा एक मुलगा होता की गावात फिरायचं, दुसऱ्यांची सेवा करायची. हा, दुकानात सामान असायचं, मला सांगा द्या पाहिजे, मी जाऊन येतो, घाबरू नका. कोणी काय दिलं ते दिलं, नाही दिलं तरी दुकानावर जाऊन यायचं. वयस्कर म्हातारे लोकांची कामं करायचं, फिरायचं अख्ख्या गावात. हालेलुया. घराची आर्थिक परिस्थिती अशी असली, झाडावरचे आंबे पडले की ते उचलायचे, नाक्यावर जाऊन बसायचं. मग शेताच्या शेंगा, असं काही ना काही घरात भाजीपाली वांगे बिंगे लावले असेल, ते नाक्यावर बसायचं. काही मिळेल ते त्याच्यात ते थोडेसे 12 म्हणजे छोटासा पैसे काहीतरी खावा. आपल्यात आहेत बरेच असे, नाही का. हालेलुया. चोरी करण्यात सगळे एक्सपर्ट आहेत, परंतु दान करण्यात एक्सपर्ट असतं. हालेलुया. म्हणून आम्ही श्रीमंत कसे होणार, आम्ही कसे आशीर्वादित होणार, कसे होऊ.
म्हणून मी बोलला ना, आप कमाय ना बाप कमाय मध्ये जमीन आसमानाचा फरक. या आईच्या सांगण्याने अनेक गोष्टी मी उभारल्या. मग त्याच्यातलं काहीतरी, दूध विकायला जायचा, दुधामध्ये एक चाराने करता 1 ग्लास पाणी टाकायचा, पहिला जो मिळेल त्याला ओरिजिनल दूध, बाकीचे मिळेलचा 1 थेंब सुद्धा वडील पाणी त्याच्यात टाकायचे आणि ते दूध वाटप करायचं. पण जेव्हा मी सत्याने सुरुवात केली, जेव्हा हातात कामावायला सुरुवात केली, आई बापासाठी काही काही काम, जॉब शिकलो मी. आणि माझं लक्ष कसं माहितीये का, काम करायला गेलं ना, बघितलं का ते काम करायचं, एवढं डोकं त्याच्यामध्ये बसायचं. सत्याला, प्रामाणिकला ज्ञान जास्त वाटतं, लक्षात. खोट्याचं पण ज्ञान वाटतं, पण खोटं करायचं. त्या आईच्या सांगण्यावरून मी सगळ्या गोष्टी केल्या. बाहेर देशात गेलो, पहिल्या दिवशी मातीवर झोपलो. बनियांचे 1 तासामध्ये सोड्याची बाटली भरून जाणार, 500 मिली बाटली भरायची. विचार करा, त्याच्याने अर्धा लिटर होतो, त्याच्याने 1 तासाचा घाम किती निघायचा. हालेलुया. पण आईची जी विचार आणि धाराची तिचे होत्या, सत्याच्या आणि प्रामाणिकपणाच्या, आम्ही श्रीमंत पण खूप झाले का, न गरीब पण खूप झाले. रोज आईचं असलं का विचार, कुठून आणायचं, पैसे नाही, हे नाही, ते नाही. तांदूळ आम्ही एकमेकांकडून रेशनचे आले, ते तुला 14 मला 14 अशी, कधी कधी त्याच्यावर भांडण पण झालेले एकदा माझे, ज्यांच्याकडून मी बदली करतो, अशी कंडिशन पण यायची. आणि घरात शक्यता या कामामध्ये, संसारात जास्त 20 म्हणायचं. हालेलुया. परंतु कुठून ना कुठून काही ना काही प्रयत्न करून मी यशस्वी झालो. नंतर कामा बिमाला लागलो हळूहळू, वयाच्या 15 वर्षात. हालेलुया. 82 सालामध्ये मी कामाला लागलो. हालेलुया. हालेलुया. देशमध्ये काम सुरू केलं आणि तिथून कमवायची सुरुवात. अनेक हळूहळू प्रयत्न करता करता आप कमायला बाप कमायचा विचार करू लागला. नेहमी आईला बघायचं तर दुःखच दिसायचं. काय करणार, काय करणार. घराची परिस्थिती अशी. हळूहळू सुधारणा सुरू झाली. करता 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 भाऊ मुंबईला वगैरे जायला लागला. सुधारणा झाली 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 झाली. हालेलुया. मग मी बाहेर फळ काढायची सुरुवात. मित्रांना सांगितलं, माझ्या घरी सांगू नका, कारण त्या टायमाला बाहेर देशात गेलेली माणसं परत यायची. कारण कधी कामं पोराने केली नाही तेव्हा रिटर्न येणार नाही. मग मी तर कुठे कामं सारखी केलीच नाही. पण मी निर्णय घेतले, मी हिंमत पकडलेली की काही असू दे, मी राहे तिकडेच. आणि पहिल्याच दिवशी कसे तरी करून पैसे भरले बँकेतून, तिथून काढून दिले, मदरीने दिले, असं थोडस करून प्रत्येकांचे पैसे फेडले आणि गेलो. तुम्हाला काय माहितीये की जेव्हा तुम्ही एखादा चांगलं काम करायला लागेल तर अडचणी, बाहेरून येणार, छाती दुखायला लागलं, पोटात दुखायला लागलं, जमीन डोळायला लागलं. 15 दिवस काम, ते 15 दिवस पण उन्हाला, एवढ्या गरमीला ना हालायचं नाही. अरे एवढी गरमी तिकडे दुबईला, तर पत्र्याची रूम, हे असे पत्रे लावलेले ना, त्याचे रूम, त्याच्यामध्ये ना वरती प्लाय पत्रे आणि बाजूला काही त्याला प्लाय, आणि एवढी गरम गरम हवा, आणि त्याच्यात रान पार करतात. बाथरूम मध्ये जाऊन बसायचे दुपारचे, थंडावा म्हणून कुत्रे कसे बसतात तशी कंडिशन. हा सगळे अनुभव मी सांगतो तुम्हाला. एखाद्या माणसाची जबाबदारी डोक्यावर पडली ना, त्याची जबाबदारी संकटातूनच पुढे झाला, तिकडे बसून राहायचं. हालेलुया. कधी कधी काही गोष्टी अशा होत्या बाहेर जातात की आईचा सन्मान पण आपण तोडतो. हालेलुया. तर काही शिक्षण तुम्हाला घ्यायला लागते. स्वतःशीत म्हणजे 27:10 मध्ये माझ्या आई बापाने सोडलं तरी परमेश्वर मला सोडत नाही. कधी कधी हा प्रश्न लोकांमध्ये असते. दीर्घ 20 अध्यायामध्ये 12 वचनामध्ये दिलेला आहे, 4थी आज्ञा आई बापाचा सन्मान कर.
एपीसी करा 7:4 मधील मुलांना प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात वाढ. स्त्रीचं दर्जा ओळखता आलं पाहिजे, मग मी डिसिजन घेतो, निर्णयच घेतले. माझी भाऊजी मोठी चांगली, सगळे म्हणजे तिघे आहेत चांगलेच, कुठला असं हे नाही, चांगल्या कुटुंब आम्हाला मिळालं. पण मी तेव्हा जास्त संवाद त्यांच्याशी, काय विचारायचं ते मोठ्या भाऊजीला सांगा, मोठ्या बहिणीला. तेव्हा त्या बहिणीचं लग्न वगैरे 3 नंतर आल्यानंतर मी बाहेर गेल्यानंतर त्यांची लग्न झाली. तर बघा, काही शिक्षण असं आहे. आई आमची मरण पावली त्या टायमाला, पण तिने एक शब्द होता, 7 जण तुम्ही एकत्र. कारण तिने एक शब्द आम्हाला बोलायची, एक तीळ 7 जणांनी खालेला. तो तीळ केवढा मोठा असेल, तीळ केवढा असतो, मग ते 7 जण एका कुटुंबात ते डिसिजन घेतलेले की एक तीळ 7 जणांनी खालेला आहे, तर तीळ तरी कसं असतं. तर ती आई मला नेहमी सांगायची तोच प्रश्न. हालेलुया. मी सगळे आईची गुण मन चिंतन करायचं, कारण आई अशा पद्धतीची असते, ज्यांना प्रेम समजते त्यांनाच कळते की आई काय. मी जेवायचा जास्त नाही, कारण डाळ बनवल्याशी ते दुसरं चिचून आंबट तिखट खायचं, पण मासली भाजीतला नाही खायचं. तर ती काय करेल, एवढीच असेल ना तरी एक तुकडा, अरे तिथे तेल होती का तेव्हा, एवढस तेल आणायचं ना, ते थोडं थोडं टाकून तेलाची भाजी बनवायची. कधी कधी बिगर तेलाने पण भाजी बनव, कारण दुकानातलं सामान बिमान आणणारा मीच, कारण मला माहिती दुकानात जाऊन विचार करणाऱ्या त्या गोष्टी अनुभव घेतले. पण आज तुम्हाला सत्य सांगतो, आज तर आपल्याला देवाने दुकानं दिले का, ते सत्य, ते प्रामाणिक, आई बापाच्या आज्ञा, आई बापाची नियम, आई बापासाठी काही करणं, हे सगळ्यात मोठं तुमचं धन आहे. आज आपल्याकडे किती आया बहिणी भाऊ आहेत, मध्ये माहिती 3-30 वचन ऐकणारे पाळणारे तेच माझे नाते. आता ह्या नात्यासाठी मी एवढा कष्ट करतो. देवाने सुंदर आमच्या आई बापाला देवाच्या घरामध्ये नेलं आणि त्यांना सुंदर जागा देवाने ठेवली. हालेलुया. देवांचं आणि त्यांचं मी आदर्श घेऊन मी आज या सेवेमध्ये, कारण देवाने मला दर्शन पण दिलेलं होतं. 3 वेळा मी तुझ्याकडे आणि याच द्वारे मध्ये 28. म्हणून मी प्रत्येक व्यक्ती विषयावर तेच विचारतो, माझं नाही, माझ्या मनात जर एक विचार आला यासाठी काहीतरी कर, मग करायचंच राहायचं, शोध करायचं की कधी होईल, कधी होईल, कधी होईल, कधी होईल, कधी. आणि एक ना एक दिवस ते काही ना काही मी काम करून करतो. काय आहे आपल्या जवळ, म्हणून स्त्री आहे, त्या स्त्रीला जास्त करून तुम्ही नफरत किंवा निंदा किंवा द्वेष उत्पन्न करू नका. प्रेम, दया आणि शांत, समंजसपणा. कधी कधी चिडचिडा पण असतो स्त्रियांमध्ये, आहे की नाही, कारण ऐकत नाही, चालले इकडे चालले तिकडे. अरे आताच तुम्ही बघा, छोटी मुलं फिरतात इकडे तिकडे, त्या पण त्याच्या मागे फिरतात. त्याची व्हिडिओ काढून ठेवा की तुमच्या मागेसाठी आम्ही काय करतात ना. तुम्ही लग्न झाल्यानंतर तुम्ही बायकोच्या नांदी लागतात तेव्हा तुम्ही काय करतात, का ती पण तुझीच आई आहे ना. समंजसपणा नाही. मला सांगितलं ना की करायचं खूप काय आहे, पण करायला तशी वेळ नाही. हिची छोटीशी जेवढी मुलं ना मुली आहेत बघ, यांना नर्सरी तुम्ही ठेवतात, चांगल्या गोष्टी ठेवा, शिकू दे. पण मला असं वाटते की या छोट्या मुलांना इकडे आणावं आणि रोज त्यांना एक शिक्षण द्यावं.
एक म्हातारा आणून ठेवायचं, एक म्हातारी ठेवायची, एक पोरगा एक पोरगी. थोडस जेवण द्यायचं ना, त्यांना सांगायचं बाबाकडे घेऊन जा. मग आज तो बाबाकडे घेऊन गेला, बरोबर, त्या आजीकडे घेऊन गेला, त्यांची रोज प्रॅक्टिकल सेवा. मग तुझ्या घरात पण आजोबा आहे, तुझ्या घरात पण आजी आहे, त्यांना पण तू असंच कर. मग ते खूप म्हातारे आहेत की त्यांना खायला नाही. माझा आश्रम होईल तेव्हा मी देवाच्या या सगळ्या गोष्टी माझ्या आहेत. मग त्यांना सांगे, तुला कसं खायला घातलं तसं तू आता आजोबाला ना आजीला खायला घाल. त्याची प्रॅक्टिकल त्याची सवय झाली बघ, का ते मोठा होईपर्यंत त्याच्या डोक्यामध्ये ते. मी लहानपणापासून शिकलो. आमची आजी होती, बाबाची आई, ती सुईण होती. ती निर्मळापासून कुठे कुठे तिला बोलवेल तिथे चालत चालत जाऊन ती डिलिव्हरी करून यायची. पण जेव्हा ती देवाच्या घरी जायला निघाली ना, त्यावेळेला आमच्या कुटुंबामध्ये मला बाबा सांगतो काय सांग, कारण मी छोटा होता मलाच आठवत नाही, परंतु त्यांनी सांगितलं तर माझ्या मांडीवर डोकं ठेवलं आणि चमच्याने मी पाणी पाजला, तेव्हा ती देवाच्या अशा घटना. कारण तिचा आशीर्वाद शेवटला माझ्या हातात. म्हणून माझे जे निर्णय आणि विचारधारा आहेत ते इकडे तुमच्या डोक्यात बसणारे नाही, म्हणून मला सपोर्ट नाही. कारण 99% पाप आहे ना, 1% पुण्य आहे, तर 99 मधला कुठून निघणार? त्यासाठी येशू ख्रिस्त आला, त्यासाठी पवित्र मरियेने आज परमेश्वरची इच्छा पाळली गेली. शिक्षण नाही लोकांना, अनुभव नाही. जर हीच मुलं तुम्ही आता पर्यंत म्हणजे काळामध्ये त्यांना शिकवण्याचा सुरुवात केली तर ती घरामध्ये झाडू मारायला शिकतील, आई वडिलांना पाहिजे तेवढी मदत करते, कारण त्यांच्या पाठीमागे आळसपणा नाही येणार, त्यांना सवय आहे. आता आमच्या मुली काही टेन्शन नाही, त्या सगळं काम करायचं असतं, त्याला काही टेन्शन नाही. शिक्षण आहे, घरात झाडू, सगळे काम करून आपल्या जागेवर राहते, कुठे बाहेर नाही फिरत, कोणा सहवास नाही. कारण तो संवाद जर लागला ना, तर एक बिघडला तो सगळ्यांना बिघडू शकतो. हा प्रश्न आहे, एक शिक्षण आहे, एक अनुभव आहे. म्हणून जे आचार विचाराचं जे माझं शिक्षण आहे ते त्याची इच्छाप्रमाणेच आपल्याला पृथ्वीमध्ये जगायचं. जर चांगली कर्मच नाही केले तर नरकात जाणारच. मग ते लाईफ काय तुमच्या शिक्षणाला आणि तुमच्या जीवनाला. जर देवासाठी जीवन नाही तर भविष्यात कोणत्या कामाला आपलं भविष्य? प्रेम, दया आणि शांती. नेहमी योशुआला परमेश्वराने दिलेल्या गोष्टी, मी आणि माझे घराणे परमेश्वराची सेवा करीन. एकच डिसिजन. काही असलं तरी आपल्यातच ऍडजस्टमेंट करायचं. म्हणून ही पृथ्वीमध्ये आई जी असते ना, हीच ती पवित्र मरियाचं दुसरं रूप असते. कारण ती इतकी मनन चिंतन करते, म्हणून त्या स्त्रियांना जास्त दिवस दिला जातात, डिमांड दिला जाते की स्त्रियाचा सन्मान कशासाठी, की ती सर्व गोष्टींमध्ये ती पुढेच असते. सगळ्या बाबतीतचं धावपळ प्रेमळ हृदय त्यांनाच म्हणतात. कारण मी माझ्या आई वडील सगळे अनुभव. हालेलुया. म्हणून माझ्या आईच्या जीवनामध्ये तेव्हा ती शेवटला तिला पाणी 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 पाणी, तेव्हा ती मला देत शकतो. तू थकून वागून येतो ना, आता तू काय कर, तू आराम कर, माझं मी बघणार आहे. आम्ही सगळे झोपच नाही. मग तिला काय सांगायचा, मी जेव्हा छोटा होता तेव्हा तू झोपत होती का? नाही, आता तू छोटी. आमच्या मुली, आम्ही प्रवचनाला मी कुठे बाहेर होतो, खुर्चीमध्ये टाकलं, तिला बसवलं म्हणजे खुर्चीमध्ये, आणि धक्का मारून बाथरूम मध्ये तिला घेऊन गेले. त्या दोघींची ताकद नाही तेवढी उचलण्याची, तर त्या दोघींनी सोडून कसं दिलं असं. त्याला फोन होता जोडीला, तुम्ही चांगलं करतात ते परमेश्वर जोडीला असते ना, वाईट करते तो सैतान असते. आईचं कष्टमय जीवन असते, दुःखमय असते, ते कधी विसरू नका. आणि आईचे शाप घेऊ नका. आईच्या शापाने घराचा पाया उखळते.
म्हणून स्त्री हे महत्व आहे. म्हणून आपल्या घरामध्ये आपली आई असू दे, सासू असू दे, कोणती व्यक्ती असू दे, स्त्री मदतीचा तिला हात दे आणि आनंदाची हृदय करून दे. मी जेव्हा व्हिजिटिंग करायचा, आज्या मला मिठीत घ्यायच्या, पोरा 9 दिवसावर आला. अरे मी एकटा कुठेच होतो. काहीतरी एखादं बिस्किट घेऊन जाणार, एखादा काहीतरी खायला घेऊन जाणार, तेव्हा मी स्वतः कष्टाने. आता नाही, आता सेवेमध्ये परमेश्वराच्या आशीर्वादानेच आहे. जे देवाचं प्रेम आहे ना, ते ज्याला मिळते तेव्हा तो आई बाबाच्या प्रेमाची पण जाणीव करून होऊ शकते. म्हणून लक्षात आणायचं की आईची मन दुखवली आहे, की बाबाची मन दुखवली असेल तर देव त्याकडे क्षमा मागा. भले ते देवाच्या घरी गेल्या तरी त्या आत्मेने हमेशा आपल्या पोरासाठी मध्यस्थी करत असतात. तेच प्रेम लोकांना दाखवा, सगळं तुम्हाला. प्रेम हा शब्द असा आहे, आजाऱ्यांना भेटी पोचवा, तेव्हा देव तुम्हाला प्रेमाने सगळं देईल. त्याच्यातच देव आहे. मी फिरतो, चालतो, मला माहिती आहे सगळं. तर आता आपण छोटीशी प्रार्थना करूया टाइम की. तर आपल्या प्रत्येकानं या स्त्रीसाठी ज्या पवित्र बर्याद्वारे अनेक देशामध्ये आपल्या स्त्रिया सारखी राज्य करून गेले, अनेक लोक नेते राज्य करत. आजपर्यंत किती स्त्रिया या अधिकारी सेवा जशा लहान मुलांसारखा आपल्या समाजाला घडवत आहे, अशा स्त्रियांसाठी खास प्रार्थना करूया. आणि परमेश्वराने तो राज्य कारभार दिलेल्या सर्व स्त्रियांना आणि पुरुषांना ज्यांना ज्यांना जो अधिकार समाज कार्य करण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी, ज्यांना ज्यांना जेवढ्या स्त्रींना कुटुंबामध्ये आजारी आहेत, दुःखी आहेत, त्यांची सेवा करण्यासाठी सर्वांना परमेश्वराचा आशीर्वाद देतो. म्हणून विशेष प्रार्थना करू. ही प्रार्थना मी आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. सर्व मंत्र लोक, आमदार लोक, सरपंच, सर्व पोलीस आशीर्वाद ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो. हालेलुया.